भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर देणार, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांचा पाकला इशारा। पहलगाम हल्ल्यादरम्यान तिथे एकही सैनिक का नव्हता? केंद्र सरकारचं हे अपयश आहे। आमदार जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल। भारतीय लष्कराची ताकद आणखीन वाढली। रशियन बनावटीचं इग्ला एस क्षेपणास्त्र भारताकडे, रशियासोबत 260 कोटींचा करार। भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी रोखलं। महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी नाराजी नाट्याचा नवा अंक। शंभूराज देसाईंच्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाकडे अजित पवारांची पाठ, तर एकनाथ शिंदेही राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्याला गैरहजर। शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ। गुलाबराव देवकर, सतीश पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, पक्षप्रवेशानंतर गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल। धनंजय मुंडेंनी पुन्हा धमकी दिल्याचा करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप। लवकरच धमकीची ऑडिओ क्लिप सादर करणार असल्याची दिली माहिती। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा दणका, फौजदारी प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालणार, शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप। घाटकोपरमध्ये बसची चारचाकीला जोराची धडक, बस चालक नशेत गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती। प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।